नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुम्हाला फळ्यावर दिसते या घटकाचा अभ्यास करणार आहोत. की काहींना वाटेल की 7वीला 8वीला हे नाहीये, परंतु आपणाला जे पुढे संगत कोण, व्युत्क्रम कोण हे जे शिकायचे आहेत, संलग्न कोण, रेषीय जोडीतील कोण हे जे शिकायचे आहेत, पूरक कोण, त्याच्यासाठी ह्या मूलभूत संकल्पना माहित असणं गरजेचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. या व्हिडिओमध्ये मी तब्बल 18 मूलभूत संबोध याच्यामध्ये सांगणार आहेत आणि याचा उपयोग तुम्हाला तुमच्या घटकासाठी तर होणारच आहे, पण याच्यावर आधारित तुम्हाला परीक्षेमध्ये सत्य असत्य विधान विचारली जातात, त्याच्यासाठी उपयोग होणार आहे. आता मी प्रत्येक आकृतीविषयी जे बोलणार आहे ते अगदी थोडक्यात बोलणार आहे, म्हणजे थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तुम्ही व्हिडिओ ऐकता ऐकता तुमच्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. की ज्या वेळेस आपण ऐकून लिहितो त्यावेळेस मेंदू खूप तल्लकतेने काम करत असतो आणि आपली बुद्धिमत्ता वाढत असते. म्हणून काही गोष्टी अशा आहेत की ऐकून लिहिण्याचा प्रयत्न करायला शिकायचा आहे, की तुमची स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता त्यातून वाढणार आहे. तर आपण चला तर वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. की याच्यामध्ये पहिल्यांदा मी जो पॉइंट काढलेला आहे, पॉइंट हा आहे पॉइंट, त्याला नाव देऊया, त्याला म्हणायचं बिंदू. काय म्हणायचं? बिंदू. या बिंदूचं वैशिष्ट्य काय सांगता येईल? की या बिंदूतून तुम्हाला अनंत रेषा काढता येतात. बिंदूतून काय? अनंत रेषा काढता येतात. हे वाक्य लिहून घ्यायचं, कारण आपल्याला ते सत्य असत्याला विचारलं जातं. आता इथं 2 बिंदू काढलेले आहेत. मी काय केलेले आहेत? 2 बिंदू काढलेले आहेत आणि 2 बिंदूतलं अंतर आहे, ते 2 बिंदूतलं अंतर आहे आणि 2 बिंदूतील अंतर म्हणजेच रेषाखंड. म्हणजे दोन्ही बाजूंनी तो मर्यादित आहे. दोन्ही बाजूंनी मर्यादित असणाऱ्या ठराविक मापाचा 2 बिंदूतलं जे अंतर आहे त्यास आपण काय म्हणतो? सेगमेंट. त्याला रेषाखंड असे म्हणतात. काय म्हणतात? रेषाखंड. म्हणजे 2 बिंदूतील अंतर. रेषाखंडाविषयी असं सांगता येईल की रेषाखंड दोन्ही बाजूंनी मर्यादित असतो, तो वाढवता येत नाही. त्याची लांबी जी आहे ती ठराविक असते, मर्यादित असते. त्याचप्रमाणे 2 बिंदूतून तुम्हाला फक्त एकच रेषा काढता येते. 2 बिंदूतून फक्त एकच रेषा आणि एका बिंदूतून मात्र अनंत रेषा काढता येतात. हे लक्षात घ्या. त्यानंतर ह्या आकृतीकडे पाहिलं तर इथं काय आहे? बिंदू आहे आणि इकडं काय आहे? बाण आहे. याला इंग्लिश मध्ये तुम्ही रे असं पण म्हणता किंवा किरण असं म्हणता. बाण, किरण, रे. याचं वैशिष्ट्य काय? एका बाजूला ती मर्यादित आहे आणि एका बाजूला ती कितीही वाढवता येते. बाणाच्या दिशेने ती वाढवता येते आणि बिंदूच्या दिशेने ती वाढवता येत नाही. म्हणजे एका बाजूने मर्यादित आहे आणि दुसऱ्या बाजूने अमर्यादित असणाऱ्या आकृतीस किरण असं म्हणतात. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे याचं वाचन करणं फार महत्वाचं आहे. की ही आकृती आपण अशी पण काढू शकतो. अशी पण काढू शकतो. इथं नाही, इथंच बी. आता याचं वाचन बी ए असं करायचं का ए बी असं करायचं? तर ज्या बाजूला बिंदू आहे त्या बाजूकडून सुरुवात करायची. किरण ए बी. जर तुम्ही बी ए असं वाचन लिहिलं तर ते चुकणार आहे. आणि याचं मात्र वाचन कसं करायचं आहे? बी ए. किरण बी ए. किरण बी ए आणि ए बी. लक्षात ठेवा, बिंदूच्या बाजूने वाचणारा सुरुवात करायची. आता इथे काय आहे? इथे दोन्ही बाजूंना बाणाची खूण आहे. दोन्ही बाजूंना काय आहे? बाणाची खूण आहे. या आकृतीला म्हणतात रेषा. रेषेचं वैशिष्ट्य काय आहे? दोन्ही बाजूंना ती कितीही वाढवता येते आणि तिचं वाचन ए बी असं पण करू शकता. रेषा ए बी.
किंवा रेषा BA असं दोन्ही पद्धतीनं करू शकता. रेषा AB किंवा रेषा BA. प्रत्येकाविषयी मी जे काय बोललंय ते वहीत लिहून घ्यायचे. आणि मुलांनो, आमची मुलं काय करतात किंवा आम्ही काय करतो की एक IMP वही, वाचन वही तयार केलेली आहे. जे महत्वाचे पॉइंट्स आहेत की जे आपल्या लक्षात राहत नाहीत किंवा ते वारंवार वाचले पाहिजे अशासाठी आम्ही एक वही करतो आणि त्या वहीमध्ये ते नोट्स लिहितो. आणि मग परीक्षेच्या वेळेस अगोदर ते सगळं जे लक्षात राहत नाही आपल्या, ते जर वाचून काढलं तर आपल्याला फायदा होतो. म्हणून अशी एक वही करा स्वतःची स्वतः, आणि त्यात आपल्या काय लक्षात राहत नाही ते मात्र लिहून ठेवा. आणि रोज झोपताना 5 मिनिटं त्याच्यावर नजर फिरवली की रिव्हिजन होऊन जाते. आता बघा, या आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसतं? किरण दिसतं. हा एक किरण आहे आणि हा एक किरण आहे, आणि ते दोन किरण एका बिंदूत आलेत. आणि हे दोन्ही किरण वेगवेगळ्या देशांना चाललेले आहेत. एकाच रेषेत नसलेल्या परंतु एकाच बिंदूत एकत्र आलेल्या, म्हणजे दोन नैक रेषीय किरण जेव्हा एका बिंदूत एकत्र येतात तिथे कोन तयार होतो. म्हणून ही कोणाची आकृती आहे? त्याला आपण कोपरा असंही म्हणतो. कोणाची व्याख्या काय आहे? दोन नैक रेषीय किरण ज्या बिंदूत एकत्र येतात त्याला आपण कोण असं म्हणतो. कोणाला भुजा किती असतात? आपल्याला काय होतं माहिती? कोणाला भुजा अगदी 4थीत शिकलो, आणि परीक्षेत येतं त्रिकोणाला 2 भुजा असतात. कोणा आणि त्रिकोण आणि कोण याच्यामध्ये आपलं जमलिंग होऊन जातं, आणि कोणच्या ऐवजी त्रिकोण पकडतात, त्रिकोणाच्या ऐवजी कोण पकडतात आणि गोंधळ होऊन जातो. कोण म्हटलं की अशी आकृती लक्षात आली पाहिजे. कोणाला 2 भुजा असतात. किती भुजा असतात? 2 भुजा असतात. कोणाला हा इथं एक शिरोबिंदू आहे, याला काय म्हणायचं? शिरोबिंदू. कोणाचं वाचन 3 प्रकारे करता येतं. की कोणाचं वाचन किती प्रकारे करता येतं? 3 प्रकारे. आपण पाहिजे तर इकडचं खोडून टाकू. आता तुम्ही लिहिलं असेल ते, म्हणजे आपल्याला सविस्तर लिहिता येईल. कोणाचे वाचन 3 प्रकारे करता येतं, आणि सत्य असत्य विधानाला विचारलं जातं 3 प्रकारे. मग कोणकोणतं? P, Q, R. जिथे कोण तयार झालेला आहे तो मध्यावर आला पाहिजे. RQP म्हणजे घड्याळाच्या दिशेनं एक वाचायचं आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं एक वाचायचं. आणि जिथे तयार झालेला आहे कोण Q, कोणाचं चिन्ह असं आहे. कोण PQR, कोण RQP किंवा कोण Q. कोणाला 2 भुजा असतात. कोणाचे वाचन 3 प्रकारे करतात. कोणाला इथे एक शिरोबिंदू दाखवलेला आहे. आता एखादा PRQ असं वाचेल, ते चुकीचं आहे. ते चुकीचं आहे. तर हे घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने किंवा घड्याळाच्या दिशेने अशा पद्धतीनं वाचायचं आहे. आता पुढची जी संकल्पना आहे ती आता कोण शिकलो. इथे कोणत्या प्रकारचा कोण होतो? कोण अगदी 4थी पासून शिकलेलो आहोत. लघुकोण, विशाल कोण, काटकोण शिकलेलो आहोत. मग इथे कोणता कोण होतो? जेव्हा एखादी काडीवर काडी आपण ठेवतो, एखाद्या काडीवर काडी ठेवतो किंवा एखाद्या रेषेवर रेषे काढतो, त्या ठिकाणी कोणता कोण झालेला असतो? 0 अंशाचा कोण तयार झालेला असतो. 0 अंश. 0 अंश. याच्यात कोणच नाही तयार झाला. दोन्ही रेषा एकावर एक आहेत. आता इथे काय झालेलं आहे? कोण की जेव्हा कोणाचं माप 90 अंशाचं असतं तेव्हा त्याला म्हणायचं काटकोण. काय म्हणायचं? काटकोणाचं माप 90 अंश असतं. आता 90 अंशापेक्षा लहान, 90 म्हणजे आता जर असं विधान आलं 0 अंश ते 90 अंशापर्यंतच्या कोणाला का लघुकोण म्हणतात, हे विधान चुकी बरोबर. तर हे विधान चुकीचं आहे. 0 ते नको, 0 पेक्षा मोठा आणि 90 पेक्षा लहान. शून्य अंशापेक्षा मोठा आणि
90 अंशापेक्षा लहान कोणाला लघुकोन म्हणतात. आता हे लघुकोन कळल्यानंतर कळायला पाहिजे घड्याळात 5 वाजता कोणत्या प्रकारचा कोन असतो, 11 वाजता कोणत्या प्रकारचा कोन होतो, 3 वाजता कोणत्या प्रकारचा कोन होतो. आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. बाबळीचा काटा असतो त्यात कोणत्या प्रकारचा कोन होतो हे तुम्ही स्वतः शोधायला हवं. आता इथे हा जो आहे तो 90 अंशापेक्षा मोठा झालेला आहे बघा. हे जे आणि कोणाचं माप ह्या भुजा तुम्ही कितीही वाढवा तरी तुमच्या कोणात बदल होत नाही. ते किती फाकलेले आहेत, इथे किती फाकलेले आहेत त्यावरून त्या कोणाचं माप ठरतं. त्यामुळे तुम्ही या रेषा कितीही वाढवल्या तरी तुमच्या कोणामध्ये बदल होत नाही. आणि हा 90 अंशापेक्षा मोठा कोन आहे, 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान, त्याला म्हणतो आपण विशाल कोन. आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे, परंतु आपल्याला रिव्हिजन करणं गरजेचं आहे. कारण पुढचा जो आपल्याला टॉपिक, पुढच्या ज्या संकल्पना घ्यायच्या त्या समजण्यासाठी हे गरजेचं आहे. आता इथे काय आहे, इथे कोण कोणता तयार झालेला आहे तर तो कोण झालेला आहे 180. सरळ रेषा असते, सरळ रेषा. इथं 0 अंश असते तेव्हा रेषेवर रेषा असते आणि ह्या 2 रेषा एकाच सरळ रेषेत आहेत. म्हणजे ही एक रेषा आणि ही एक रेषा, ह्या दोन्ही इथं कोणता कोन झालेला आहे, एकाच 180 अंशाचा कोन तयार झालेला आहे. याला म्हणायचं सरळ कोन. याला काय म्हणायचं, सरळ कोन. आता या सरळ कोनाची माहिती घेतल्यानंतर तुम्हाला पुढे रेषीय जोडीतील कोन, पूरक कोन हे जे आहेत ते समजणं फार सोपं जाणार आहे. लक्षात घ्या, 2 रेषा जेव्हा एका सरळ रेषेत असतात तेव्हा 180 अंशाचा कोन होतो आणि 180 अंशाच्या कोणाला सरळ कोन असं म्हणतात. आता या पुढच्या संकल्पना लगेचच आपण बघणार आहोत. टोटल 18 ते 20 संकल्पना याच्यातून शिकणार आहोत. आता पुढची संकल्पना काय आहे बघूयात. बघा, इथे आपण असा कोन कधी पाहतच नाही. आपल्याला एवढंच माहितीये 90 अंशापेक्षा मोठ्या कोणाला विशाल कोन म्हणतात. पण हा विशाल कोणाचं माप किती असतं, विशाल कोणाचं माप हे असतं 91 अंशापासून 180 अंशापर्यंत. हे बघा, विशाल कोणाचं माप किती असतं, विशाल कोन असतो 91 अंशापासून 179 अंशापर्यंत. 91 ते 179 आणि 180 चा सरळ कोन असतो. आता हा 180 पेक्षाही मोठा आहे, 180 अंशापेक्षा मोठा आणि 360 अंशापेक्षा लहान. याला म्हणायचं प्रविशाल कोन. प्रविशाल कोन. आणि जेव्हा एखाद्या रेषेने पूर्ण असा राऊंड केला, त्या रेषेने त्याच्या स्वतःभोवती पूर्ण एक सर्कल तयार केलं, तो कोन असतो 360 अंशाचा कोन असतो, तेव्हा त्याला म्हणायचं पूर्ण कोन. मग आपलं घड्याळ आहे, त्या घड्याळामध्ये आपल्याला 360 अंश दिसतात. कोणतंही वर्तुळ काढलं की ते वर्तुळ 360 अंश मापाचं असतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण कोणकोणते कोणाचे प्रकार शिकलो, लघुकोन झाला, विशाल कोन झाला, काटकोन झाला, त्याच्यानंतर सरळ कोन झाला, 0 अंशाचा कोन झाला, प्रविशाल कोन झाला. आता आपल्याला कोणाचा जो भाग आहे, कोणाचा जो आतला भाग आहे, याला काय म्हणायचं, कोणाचा अंतर्भाग. कोणाचा अंतर्भाग. कोणाचा अंतर्भाग हा कोणाचा बाहेरचा भाग आहे, त्याला म्हणायचं कोणाचा बाह्य भाग.
मग अंतर्भागाला इंग्रजीतून काय म्हणतात? आपण जेव्हा त्या एखाद्या थिएटर मध्ये आत जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं? तेव्हा काय म्हणतात? एंटर. आणि बाहेर जातो तेव्हा त्याला काय म्हणतात? एक्झिट. आणि मग आता इथे कोणाच्या याच्यामध्ये इंटेरियर ऑफ अन अँगल, इंटेरियर आणि बाहेरचा जो आहे तो एक्सटेरियर. इंटेरियर एक्सटेरियर, इंटेरियर इंटेरियर एक्सटेरियर, इंटेरियर एक्सटेरियर. आतला बाहेरचा, कोणाचा आतला भाग कोणाचा बाहेरचा भाग. अशा प्रकारे कोणाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग हे पण कळालं पाहिजे. कारण आपल्याला पुढे जाऊन कोणाचा, दिलेल्या कोणाचा बाह्य कोन काढायला सांगितल्यानंतर आपल्याला बाह्य कोन कळाला पाहिजे. दिलेल्या कोणाचा अंतर्कोन तो आपल्याला कळाला पाहिजे. त्यामुळे ह्या संकल्पना समजणं फार महत्वाचं आहे. आता इथे जर आपण बघितलं तर इथे तुम्हाला हे 2 कोन दिसत आहेत बघा. तसे 3 कोन दिसत आहेत. बघूयात. ए बी क्यू, कोन ए बी क्यू, कोन क्यू बी सी आणि कोन ए बी सी. आता हे 3 प्रकारचे कोन दिसतात. पण हे जे कोन आहेत हे 2 कोन, याच्यामध्ये बीक्यू जो आहे ना, बीक्यू तो समान दिसतोय. तुम्ही म्हणाल याच्यात एबी आणि एबी समान दिसतोय. बरोबर दिसतोय. परंतु आता या दोन्ही या जोड्यांमधला फरक काय आहे ते लक्षात घ्या. ए बी क्यू आणि क्यू बी सी या दोन्ही कोणांचा जो आतला भाग आहे, म्हणजे काय आहे तो अंतर्भाग आहे, जो आतला भाग आहे तो समान आहे. समान अंतर्भाग त्यांचा भिन्न आहे. भिन्न सॉरी ए बी क्यू चा अंतर्भाग हा आहे आणि क्यू बी सी चा अंतर्भाग हा आहे. म्हणजे यांचे या दोघांचा जो अंतर्भाग आहे तो भिन्न आहे, वेगळा आहे, विभिन्न आहे. आणि दोघांमधली जी एक भुजा आहे ती सामायिक आहे. एक भुजा काय आहे? सामायिक आहे. बघा, या 2 कोणांचा अंतर्भाग भिन्न असून त्यांची एक भुजा समान आहे. ए बी क्यू मध्ये पण तीच आहे, क्यू बी सी मध्ये सुद्धा तीच आहे. अशा कोणाला संलग्न कोन असे म्हणतात. संलग्न कोन, लगतचे कोन, शेजारचे कोन. मग आता ए बी क्यू ला शेजारी ए बी सी नाही का? बघा, ए बी सी आणि ए बी क्यू. परंतु आपल्याला असं समजायचे की ए बी क्यू चा जो अंतर्भाग आहे तो हा आहे. ए बी क्यू चा अंतर्भाग काय आहे? हा आहे. आणि ए बी सी चा अंतर्भाग काय आहे? हा पूर्ण आहे. म्हणजे दोघांचे अंतर्भाग काय आहेत? दोघांचा अंतर्भाग याच्यात मध्ये एकच येतो, वेगवेगळे नाहीयेत. दोघांचाही अंतर्भाग काय तो एकच येतो. दोघांचा अंतर्भाग काय येतो? या दोघांचा तुम्ही वहीत व्यवस्थित लिहून घ्या. अंतर्भाग अंतर्भाग समान आहे. अंतर्भाग समान आहे आणि यांचा अंतर्भाग मात्र वेगळा आहे. अंतर्भाग जर वेगळा असेल आणि भुजा सामायिक असेल तर त्यांना म्हणायचं संलग्न कोन, लगतचे कोन. मग पुढे जाऊन आपणाला ही विधानं शिकायची आहेत की रेषीय जोडीतील कोणांना आपण संलग्न कोन म्हणू शकतो का? पूरक कोन हे संलग्न कोन असू शकतात का? या सगळ्या संकल्पना आणि ही सत्य असत्य विधान समजण्यासाठी हे समजणं फार महत्वाचं आहे. आणि मी जे जे काही या व्हिडिओमध्ये बोललेली आहे त्यावरच मी ऑनलाईन टेस्ट मध्ये प्रश्न टाकणार आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण या पुढच्या संकल्पना शिकणार आहोत. पण हे मूलभूत संबोध जे आहे ते तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. त्यासाठी हा खास व्हिडिओ केलेला आहे. हा व्हिडिओ पहा,
पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना शेअर देखील करा आणि आपल्या यशोदी प्रकाशनाचं पुस्तक मागवण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद.